अवधूत साठे. ट्रेडिंग करणाऱ्या प्रत्येकाला हे नाव परिचित असेल. सोशल मीडियावर त्यांचे अनेक व्हिडिओ आहेत आणि यांच्याबद्दलच सांगणारा एक व्हिडिओ आम्ही काही महिन्यांपूर्वी केला होता, ज्याला संमिश्र प्रतिक्रिया आल्या होत्या. आता त्याच साठेंवर सेबीनं महत्त्वाची कारवाई केल्याचं पाहायला मिळते. 1-2 नाही तर 600 कोटींची वसुली त्यांच्याकडून करण्यात आल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये दिसतात आणि काही दिवस त्यांना ट्रेडिंग करण्यास देखील मनाई करण्यात आली. आता मी उल्लेख केला त्याप्रमाणे आम्ही केलेल्या व्हिडिओवर अनेक संमिश्र प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यामुळे पुन्हा एकदा आपण त्या विषयावर बोलूयात, म्हणजे आत्ता हे जे घडले त्याच्यावरही बोलूयात आणि त्या व्हिडिओवरही बोलूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संजना. कट टू कटमध्ये आपलं स्वागत. आता ट्रेडिंग म्हणजे काय हे तर सर्वसाधारणपणे आपल्या सगळ्यांनाच माहीत असणारी गोष्ट आहे. जे अनेकांना याची भुरळ पडते. अनेक ठिकाणी लाखो करोडो रुपये खर्चून याचे क्लासेस घेतले जातात, क्लासेस केले जातात, सेमिनार घेतले जातात आणि असंच काहीसं अवधूत साठे देखील करतात त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून. लोकांना माहिती देतात, योग्य अचूक माहिती देतात आणि ज्यांचा फायदा लोकांना होतो असे त्यांचे अनेक विद्यार्थी सांगतात. आता ज्या अवधूत साठेंबद्दल आपण या पूर्ण व्हिडिओतून बोलणार आहोत ते कोण आहेत हे सुरुवातीला जाणून घेऊयात. मिड डे, मनी कंट्रोल, TV9 मराठी, ABP माझा अशा अनेक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार अवधूत साठे यांचं बालपण दादरच्या चाळीत गेलं. पुढे ते मुलुंडमध्ये स्थायिक झाले. अवधूत साठे यांनी मुंबई विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग केले आणि NCST मधून सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केला. त्यानंतर सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आणि काही काळ ते अमेरिकेत राहून भारतात परतले. अवधूत साठे यांची ट्रेडिंग कंपनी काही ठिकाणी 2018 पासून सुरू झाल्याचा उल्लेख केला जातो, तर काही ठिकाणी 2017 पासून सुरू झाल्याचंही सांगितलं जातं. आणि आज तीच कंपनी देशातील मोठ्या स्टॉक मार्केट ट्रेनिंग संस्थेपैकी एक आहे. गेली अनेक वर्ष ते ट्रेडिंग सेमिनार, वर्कशॉप आणि मेंटरशिप प्रोग्राम घेतात. स्वतःला ते फायनान्शियल ट्रेनर आणि मेंटर म्हणून देखील ओळख करून देतात. त्यांच्या कामाचीही व्याप्ती मोठी आहे. सदर्न ॲडवायझर्स LLP, सदर्न व्हेंचर्स आणि व्हेंचर इंटेलेक्ट सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड अशा अनेक वित्तीय संस्थांशी ते जोडले गेलेत. आणि त्यांची शिकवण्याची स्टाईल अशी आहे की विद्यार्थी पहिल्या दिवसापासूनच कम्फर्टमध्ये येतात. अकॅडमी सुरू झाली तेव्हापासून एक मजेची गोष्ट म्हणजे विद्यार्थी लहान गावाचा असू दे किंवा मोठ्या शहरातला आलेला असू दे, साठे सर सगळ्यांना एकदम आपल्यासारखं समजून घेतात. त्यांचे व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर कधी पाहिलेत का? अगदी साधे, सरळ, कुठेही गुरुजीवाल्या वाईब्स नसतात. घाबरवणं नाही. आणि म्हणूनच त्यांच्या शिकवण्याचा हा फील त्यांचा खरा USP मानला जातो. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या टीममधले अनेक विद्यार्थी आज खरंच चांगलं ट्रेडिंग करतायत असा त्यांचा दावा आहे. आणि याच अवधूत साठेंवर सेबीची कारवाई झाल्याची चर्चा काही महिन्यांपूर्वी झाली होती. जेव्हा आम्ही हा व्हिडिओ केला होता तेव्हा झालं होतं काय, तर आजतक, मनी कंट्रोल, एंजल वन, अमर उजाला यांनी दिलेल्या माहितीनुसार सेबीच्या अंमलबजावणी पथकानं 20 ऑगस्ट रोजी भला पहाटे अवधूत साठे यांच्या कर्जतच्या कार्यालयावर छापे टाकले होते. खरं तर सेबीनं अधिकृतपणे कोणाचंही नाव घेतलं नव्हतं, पण यावेळी अवधूत साठे यांच्यावरच कारवाई झाल्याची चर्चा मात्र होती. अवधूत साठे यांनी सेबीकडे नोंदणी केली नव्हती, तरीही ते क्लासेस, वर्कशॉप आणि शेअरविषयक सल्ले देतात. यामुळे सेबीनं त्यांच्यावर कारवाई केल्याचं सांगण्यात येत होतं. शिवाय साठे यांनी पेनी स्टॉकच्या शिफारसीतून बेकायदेशीर कमाई केल्याचा संशय देखील सेबीनं व्यक्त केला होता. आणि आता 4 महिन्यांनी परत एकदा चर्चा सुरू झाली. बातम्या दिसू लागल्या. मगाशी उल्लेख केला त्या वेबसाईट्सवर, म्हणजे मनी कंट्रोल, अमर उजाला, आजतक अशा मराठी, हिंदी माध्यमांनी बातम्यांमध्ये सांगितलंय की सेबीनं अवधूत साठे यांच्याकडून 600 कोटी रुपये जप्त केलेत. आता झाले काय बघूयात. अवधूत साठे आणि त्यांच्या कर्जत ट्रेडिंग अकॅडमीबद्दल सेबीनं मोठी कारवाई केली. सेबीच्या तपासात समोर आले की साठे यांनी त्यांच्या कंपनी ASTAPLने जवळपास 3.4 लाख लोकांकडून तब्बल 601 कोटीपेक्षा जास्त रक्कम गोळा केली आहे. बाहेरून जरी ट्रेडिंग शिकवणारी अकॅडमी ही वाटत असली किंवा असं दाखवलं जात असलं, तरी प्रत्यक्ष मात्र कोर्सच्या नावाखाली लोकांना ठराविक शेअर्समध्ये खरेदी आणि विक्री करायला लावलं जात होतं असं देखील सेबीचं मत आहे. म्हणजेच एज्युकेशन म्हणायचं, पण आतून थेट ट्रेडिंग कॉल्स, स्टॉकची शिफारस आणि खरेदी आणि विक्रीचे सल्ले दिले जात होते, जे सेबीच्या नियमानुसार फक्त रजिस्टर इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरच देऊ शकतो. आता
समजून घ्या इथं नेमकं काय झाले. सेबीने जेव्हा तपास केला तेव्हा त्यांना दिसून आलं की अवधूत साठे यांची ASTAPL जी अकॅडमी आहे ती ट्रेनिंगच्या नावाखाली लोकांना शेअर खरेदी करण्याचे सल्ले देते. आणि हे काम कोण करू शकतं तर फक्त एक नोंदणीकृत इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरच करू शकतो. पण त्यांच्याकडं अर्थात साठेंकडं ती परवानगी नाही आहे. सोशल मीडियावर त्यांनी असे अनेक व्हिडिओ टाकलेत, त्याच्या जाहिराती टाकल्यात ज्यात आमच्या कोर्समुळे लाखोंचा फायदा झाला असं दाखवलं जात होतं किंवा दाखवलं जातं. पण सेबीनं जेव्हा लोकांचे काही अकाउंट तपासले ज्यांनी त्यांच्याकडे क्लासेस केले तेव्हा मात्र उलट मोठा तोटा त्या लोकांचा झाल्याचं दिसला. म्हणजे तपासात 186 लोकांचे डेटे पाहिले असता 65% लोकांनी कोर्सनंतर 6 महिन्यात 1.93 कोटींचा तोटा सहन केलाय. आणि सेबीच्या अंदाजाप्रमाणे या सगळ्या गोष्टीतून सुमारे 600 कोटी रुपये गोळा झालेत आणि त्यापैकी आता 546 कोटी रुपये अवधूत साठे यांच्याकडून वसूल करण्यात आल्याची माहिती देखील या अनेक माध्यमांनी दिलेली आहे. आता त्यांच्यावर ही कारवाई सुरू झाल्यानंतर या गोष्टी समोर येत होत्या आणि हा व्हिडिओ बनवेपर्यंत या सगळ्यावर कोणतीही प्रतिक्रिया अवधूत साठे यांनी दिलेली नाही आहे. पण मी मगाशी उल्लेख केला की याच्या आधीही देखील आम्ही एक व्हिडिओ केला होता. प्रत्येक नाण्याच्या 2 बाजू असतात. अनेक गोष्टी माध्यमं दाखवतात त्या इतक्या अचूक असतील किंवा नाही याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही. पण कमेंटमध्ये ज्या काही गोष्टी आम्हाला दिसल्या त्याच्याबद्दल आता मी बोलते. म्हणजे 4 महिन्यापूर्वी आम्ही अवधूत साठेंचा एक व्हिडिओ केला होता आणि त्या व्हिडिओ मला संमिश्र प्रतिक्रिया होत्या. मात्र अनेक लोकांनी जे त्यांचे विद्यार्थी राहून गेले त्या लोकांनी त्या व्हिडिओच्या खाली ज्या कमेंट केल्या होत्या त्या आम्ही तुम्हाला इथं काही दाखवतो. म्हणजे अवधूत साठे यांच्याबद्दल नेमकं मत त्यांच्या विद्यार्थ्यांचं किंवा ऑल ओव्हर काय हे आपल्याला समजेल. अवधूत साठे यांचा क्लास मी देखील केला आहे, पण ते फक्त शिक्षणाच्या बळावरच लोकांमध्ये शेअर मार्केटबद्दल जागृती करतायत. आणि इथेच चूक त्यांची झाली की सामान्य माणूस हा कमवायला लागला हे सेबीला खटकतं. कितीतरी मोठे फ्रॉड लोकांना सोडून ते का प्रामाणिक माणसाच्या मागे लागलेत असा एक युजर म्हणतोय. दुसरं कटू सत्य, सेबी ही स्वतः फ्रॉड आहे, तिला जर पैसे नाही दिले तर ती अशी कारवाई करते असं म्हणत सेबीवरच एका व्ह्यूवरनी बोट दाखवले. एका त्यांच्या विद्यार्थ्यांनाच कमेंट केलेली पाहायला मिळते. अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीनं सर ट्रेडिंग शिकवतात. अनेक माझ्यासारख्या लोकांना त्यांनी मोठं केले, कारवाई झालेली नाहीये, चौकशी झाली असं त्यांनी सांगितले. अजून एक विद्यार्थी म्हणतोय मी 2011 पासून ASTAचा एक भाग आहे, आम्हाला कधीच सरांनी टीप दिली नाही. जर तुम्ही जॉब करत असाल तर ते तुमचे पहिलं काम आहे असं सांगितलं जातं आणि ट्रेडिंगमध्ये कमी लॉस आणि प्रोफाईल कसं बुक केलं जातं याचे धडे दिले जातात. आता हे काही थोडेच कमेंट मी तुम्हाला सांगितले. तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला आणि त्याच्याखालील कमेंट पाहिला तर असंख्य त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांची बाजू घेतल्याचं दिसते. म्हणजे 4 महिन्यापूर्वी त्यांचं नाव चर्चेत आलं तेव्हा देखील ते नसतील किंवा ही कारवाई चुकीची असं त्यांचे विद्यार्थी म्हणतात. आता अनेक वृत्तपत्रांनी माध्यमांनी ज्या बातम्या दिल्यात, मनी कंट्रोल असू दे, अमर उजाला असू दे, ललन टॉप असू दे, TV9 मराठी, ABP माझा, अशा अनेक वेबसाईटवर त्यांच्यावर कारवाई झाली. त्यांच्याकडून अनेक कोटी रुपये जप्त करण्यात आले. त्यांना आता थोडे दिवस ट्रेडिंग करण्यावरही मनाई करण्यात आली अशा बातम्या येतात. आता त्यांचे विद्यार्थी यावर काय रिॲक्ट होतील, नेमकं काय होईल आणि स्वतः अवधूत साठे याच्याबद्दल काहीच बोलत नसल्यानं अनेक प्रश्न या निमित्तानं निर्माण होतात. मात्र या सगळ्यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.